जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यात वसलेले वळसंग एक प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव। सोलापूर शहरापासून अवघ्या 12 ते 15 किलोमीटर आणि अक्कलकोट शहरापासूनही 12 ते 15 किलोमीटर अंतरावर वसलेले वळसंग हे गाव उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसाठी ओळखले जाते। राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेले असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद। जवळच निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कुरनूर धरण शांत निसर्गरम्य परिसराची अनुभूती देणारे, तसेच अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर उभारला जात असलेला आशियातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प विकासाच्या नव्या संधी घेऊन येत आहे। अनुकूल भौगोलिक रचना, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि विविध प्रकल्पांसाठी आदर्श ठिकाण, गुंतवणुकीसाठी लाभदायक आणि भविष्यातील प्रगतीची खात्री देणारे गाव म्हणजे आपलं वळसंग। आजच निवडा विकास, सुविधा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं शासन आणि एलपीजी पंप मालकांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दत्तनगर येथील लालबावटा मध्यवर्ती कार्यालयात रिक्षा चालकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। कामगार नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असून सध्या त्याची जय्यत तयारी सुरू आहे। प्रचारासाठी रिक्षा प्रचार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी प्रत्येक रिक्षा स्टॉपवर जाऊन सक्रिय प्रचार करत आहेत। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक रिक्षा स्टॉपवर भेट घेऊन प्रचार सुरू केला आहे। रिक्षा चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। रिक्षा चालक सध्या विविध अडचणींना तोंड देत असल्याने सोलापूर शहरातील सर्व रिक्षा संघटना एकवटल्या आहेत। अनुभवी नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली हा एकत्रित प्रयत्न सुरू आहे। या महामेळाव्यात लालबावटा रिक्षा संघटना, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, सोलापूर रिक्षा युनियन संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल, रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना, सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, एसटी स्टँड, मनसे रिक्षा संघटना, रिपब्लिकन सेना रिक्षा संघटना, बसवसेना रिक्षा चालक बहुउद्देशीय संस्था, उबाठा रिक्षा सेना आणि इतर अनेक रिक्षा संघटनांचा समावेश आहे। महामेळाव्यात हजारो रिक्षा चालक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रचारादरम्यान जनशक्ती न्यूजशी बोलताना वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी रिक्षा चालकांना आवाहन केले की या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवा। तर रिक्षा चालकांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत महामेळाव्यात उपस्थित राहण्याचा निश्चय व्यक्त केला आहे। या महामेळाव्याद्वारे रिक्षा चालकांच्या समस्या शासनासमोर मांडल्या जाणार असून न्याय मिळवण्यासाठी ठोस आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल। दिनांक 5 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजता लालबावटा रिक्षा संघटना कार्यालय दत्तनगर सोलापूर येथे सर्व रिक्षा चालक बांधवांना विनंती आहे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आणि ऑटो रिक्षा कृती समिती यांचे संयुक्तरित्या आज सर्व सोलापूर जिल्ह्यातील जेवढे संघटना आहेत ते सर्व संघटना एकत्र येऊन जे सोलापूर रिक्षा संघटना कृती समिती याची स्थापना केलेली आहे आणि याच्याच अध्यक्षतेखाली आणि यांच्या मार्फत एक भव्य मेळावा असं आयोजन करण्यात आलेलं आहे रिक्षा चालकांचा। त्यामध्ये प्रामुख्याने LPGचे दरवाढ कमी करण्यात यावे आणि त्याचबरोबर LPG कमतरता ते सुरळीत करण्यात यावी या मागणीसाठी आपण येणाऱ्या काळात कसं संघर्ष करावा आणि त्यासाठी कोणकोणते आंदोलन उपोषण करावे लागेल याची एक महत्त्वपूर्ण महामेळावा सर्व चालकांसाठी ठेवण्यात आलेला आहे। आज त्याच निमित्ताने आज मदिना चौक रिक्षा स्टॉप येथे मी आलेलो आहे आणि सर्व चालकांना मी निमंत्रणपत्र आणि त्यांची मागण्या काय ते जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। आहे प्रत्येक रिक्षावाला परेशान आहे, ते कोण बघत नाही। जे गॅस 49 रुपये होता ते तुम्ही 100 पर्यंत नेलो त्याला, ते गरीब लोक काय करणार? आपला पॅसेंजर भाडा वाढून देत नाही, 10 रुपये मागितले तर देत नाही आणि गॅस पुरवठा बंद झालाय। 15 दिवस झाले पंपा बंद होऊन, गॅस भेटी नाही कुणाला, सर्व कामाधंदे पडलेले आहेत। ते आमचे रियाज भाऊ आहेत, त्यांनी सांगितले, आम्ही त्यांना आमचं काय ते त्यांच्यासमोर ठेवलो। पाहिजे परवडत नाही आम्हाला, त्याच्याबद्दल नाही आम्हाला बोला सर तुम्ही। LPGचा दर कमी व्हायला पाहिजे, त्याने परवडत नाही रिक्षावाल्यांना, पॅसेंजर पण पैसे वाढत देत नाही। बरं तुम्ही आता मेळाव्यामध्ये ते विनंती आहे की LPGचा रेट कमी व्हायला पाहिजे। बरोबर सर, अंदाजे त्या मेळाव्याला किती रिक्षा चालक येतील असं तुम्हाला वाटतं सर? अंदाजे सोलापुरात जवळपास 17,000 रिक्षा चालक आहेत आणि त्यामध्ये 3 ते 3,500 रिक्षा चालक CNGचे आहे आणि
सोलापूर शहरामध्ये 12,000 रिक्षा टोटली आहे. आमचा एक अंदाज आहे की 8 ते 10,000 रिक्षा चालक आवर्जून या मेळाव्यामध्ये येणार आहे. मेरी इलेक्ट्रिक गाड़ी है, हाँ। क्योंकि मैं जो है गैस वाले जो परेशानी चल रही, हाँ तो इनको परेशानी नहीं होना, कहीं होगा तो इनका जो संसार रिक्शा के ऊपर है, हाँ हाँ तो इनका भी नुकसान नहीं होना, वो वजह से इनकी मदद के लिए तुम जा रहे हो उधर? हाँ